नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी भरती, इतर सरळ सेवा भरती किंवा एमपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक घटक तिथे असतो, तो म्हणजे आकृती मोजणे। आकृती मोजण्यामध्ये या घटकातील आपला आजचा भाग क्रमांक 3 आपण इथे बघत आहे। पहिल्या भागात आपण बघितलं त्रिकोण मोजणे, दुसऱ्या भागात बघितलं चौकोन मोजणे, आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे चौरस मोजणे। अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आपल्यासाठी इथे आहे। ओके, एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने आपण आज शिकणार आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कशा पद्धतीने आपले लेक्चर सुरू। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की पुरावा तुम्ही जर सरळ सेवा, पोलीस भरती, एमपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता हा विषय एकदम अवघड जात असेल तर लेकरांनो आता अजिबात घाबरायचं काम नाही, कारण तुमच्यासाठी आपण गणित आणि बुद्धिमत्तेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। बॅचचा कालावधी 12 महिने आहे। फी फक्त 399 रुपये आहे। एक लेक्चर तू 10 वेळेस बघू शकतो, 15 वेळेस बघू शकतो, अनलिमिटेड किती वेळा तू ते लेक्चर बघू शकतो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बॅच घ्यायचे त्यांनी आपली एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। काही अडचण असेल इथे माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79। फी फक्त 399 रुपये आपल्याला तिथे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर सेंट्रलच्या एक्झामचा अभ्यास करत असाल, रेल्वे भरती, एएलपी, सीएचएसएल, त्यानंतर आरपीएफ किंवा इतर महत्त्वाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पदाचा अभ्यास करत असाल तर 6 महिन्याच्या कालावधीसाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। बॅचचा कालावधी 6 महिने, फी फक्त 499 रुपये। मराठी भाषेतून एकदम सुंदर, साध्या आणि सरळ पद्धतीने तुमची बॅच कंप्लीट केलेली आहे। ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही मराठी व्याकरणाची बॅच आहे। बॅचचा कालावधी 12 महिने, 25 पैकी 25 मार्क देऊन जाणारी ही बॅच आहे। फक्त 299 रुपये फी आहे। ज्यांना बॅच घ्यायची त्यानं वासा तिथे बॅच घेऊन टाका। पुन्हा ही पोलीस भरतीची बॅच आहे। पोलीस भरतीची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे। लाईव्ह मध्ये 2023, 2021 आणि 2018च्या पेपरचे स्पष्टीकरण होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅचचा कालावधी 12 महिने, फी फक्त 799 रुपये। एकदम सुंदर अशी बॅच आहे। 90+ मार्क्स तुला पोलीस भरतीच्या लेखी पेपरला पाडून देणारी खात्रीची राशी आपल्या हक्काची बॅच आपण तुमच्यासाठी तयार केलेली आहे। ज्या लेकरांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी स्पीड मध्ये बॅच परचेस करून। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही एमपीएससी ची बॅच आहे। एमपीएससी पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर लेकरांनो अजिबात कोणतंही पुस्तक वापरायची गरज नाही, कारण मार्केटमध्ये गेलो आपण पुस्तक घ्यायला तर आपल्याला 3 ते 4 हजार रुपये तिथे लागतात आणि तुम्हाला फक्त 1999 रुपयामध्ये संपूर्ण एमपीएससी कंबाईन राज्यसेवेची आपण बॅच सुरू करून दिलेली आहे। ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या। फी फक्त 1999 रुपये। रेकॉर्डेड बॅच एकदम सुंदर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आज आपण आपल्या चॅप्टरला हात घालूयात। आपल्या चॅप्टरचा पॉइंट आज काय? चौरस मोजणे। आज आपल्याला बघायचंय ते म्हणजे चौरस मोजणे। आता चौरस म्हणजे काय? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, चौरस कुणाला म्हणावं सर्वात महत्वाची गोष्ट आहे। चौरस कुणाला म्हणावं, परत एक गोष्ट लक्षात ठेवा, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात। चारही बाजू काय असत्या? सारख्या असत्या। बाजू सारख्या असत्या। ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला चौरस असे म्हणतात। ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला चौरस असे म्हणतात। समजा हे तुमच्याकडे एक चौरस मी काढलेला आहे। हा तुमच्या समोर काय केलाय? एक चौरस मी काढलेला आहे। ओके, चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहे। यो अँगल किती अंशाचा? आपल्याकडे 90 अंशाचा आहे। हाही अँगल 90 अंशाचा आहे। हाही अँगल 90 अंशाचा आहे आणि परवा हाही अँगल आपल्याला इथे 90 अंशाचा भेटतो। म्हणजे चौरसाच्या चारही अँगलची, चारही कोनांची बेरीज जर केली तर चारही कोनांच्या मापाची बेरीज ही 360 अंश असते।
चौरसाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, असाही क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. 360 अंश. चौरसाच्या चारही कोणांची लांबी काय असते रे, सारखीच असते. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असत्या. म्हणजे ही बाजू जर 10 मीटर असेल, 10 सेंटीमीटर, तर ही बाजू सुद्धा 10 सेंटीमीटर असेल आणि ही बाजू सुद्धा 10 सेंटीमीटर असेल आणि ही बाजू सुद्धा 10 सेंटीमीटर असेल. चौरसाच्या चारही बाजू काय असते रे माझ्या वागाऊ, सारख्याच असत्या. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता लेकरांनो, आता इथं आपल्याला एकच चौरस बघायला भेटतो. इथे काय झालंय, एकच चौरस आपल्याला बघायला भेटतो. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहे असं जर मी तुला विचारलं असतं तर तू म्हटलं असता मास्तर दिलेल्या आकृतीमध्ये एकच चौरस आहे. आता बघा, आता तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट मला शिकवायची आहे. मी तुम्हाला म्हटलं चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात. ओके, आता आपण काय करूयात, मस्तपैकी चौरस इथे काढूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, झपाझपा एकदा व्हिडिओला लाईक आणून घ्या. स्पीड मध्ये आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. ओके, चला मग परत म्हण नका मास्तर आहे का नाही तुम्हाला आगाऊ कमून बोलला. तुला माहितीये मास्तरचा कार्यक्रम कसा असतो, मास्तरचा कार्यक्रम कसा असतो हे काय तुला माहिती आहे. ओके, तर हा आपला चौरस, हा आपला काय झाला, एक चौरस झालेला आहे. आता आपण काय करूयात, आणखी त्याच्यामध्ये दुसरा चौरस काढूयात. आता बघा, हा एक चौरस आपल्याकडे आला पुराव. बघा बघा, आता हा एक चौरस, याच्या चारही बाजू सारख्या आहे. याच्या मधोमध मी अशा पद्धतीने रेषा मारली, याच्या मधोमध काय केली, अशा पद्धतीने रेषा मारली. आता दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहे हे आपल्याला मोजणं गरजेचं आहे, बरं की नाही. आता लक्षात घ्या, आधी सुरुवातीला आपल्याकडे एक चौरस होता, एक सुरुवातीचा चौरस होता. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. आता आपण जेव्हा मधोमध दोन रेषा मारल्या तेव्हा आपल्या किती चौरस तयार झाले, 4 चौरस तयार झाले. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे, 5 आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे, 5 आहे. समजा आपण काय करूया, छोटी डायग्राम घेऊयात. हा आपण चौरस घेतला, इथं फक्त एक मधोमध रेष मारली, मधोमध रेष मारली, हा एक चौरस झाला आणि हा दुसरा चौरस झाला. या आकृतीमध्ये फक्त किती चौरस आहेत, 2च चौरस आहे. दिलेल्या आकृतीमध्ये फक्त किती चौरस आहे, 2च चौरस आहे. पण मी काय केलं, आता इथं मधोमध रेषा मारली तेव्हा आणखी काय झालं, माझ्याकडे आणखी 2 चौरस वाढले, आणखी 2 काय झाले, चौरस वाढले. आणि मग आपल्याकडे किती तयार झाले, 1, 2, 3, 4 आणि सुरुवातीचा 1 किती, 5. ओके, असं भानावर राहून आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता संबंधित आकृतीमध्ये आपल्याला चौरसांची संख्या किती भेटली, 5 भेटली. सर हे चौरस मोजण्यासाठी असे नंबरच द्यावा लागतं का, अजिबात नाही. यासाठी काही शॉर्टकट आयडिया आहे का ती सांगा. हो, यासाठी आपल्याकडे शॉर्टकट आयडिया आहे, एकदम घाबरायचं काम नाही. काय करायचं बघा, उभ्या लाईनींना नंबर द्यायचे, जसे आपण चौकोन मोजताना दिलते. उभ्या लाईनीला आडव्या लाईनींना नंबर द्यायचे. या आपल्या काय आहेत, आडवे कॉलम, आडवे चौरस आहे. या आपले काय झाले, आडवे चौरस झालेले आहे. या आपले आडवे चौरस झालेले आहे आणि हे आपले काय झाले, उभे चौरस झालेले आहे. हे काय झाले, पुरा उभे चौरस झाले. आता आपण काय करायचं, आडव्या चौरस आणि उभ्या चौरसांना काय दिल्या, रेषा दिल्या. आडवे चौरस आणि उभ्या चौरसाला आपण नंबर दिलेत. आता काय करायचं बघा, हे 2 आहे आणि इकडे शेवटची संख्या 2 आहे. उभ्या चौरसामधली शेवटची संख्या, आडव्या चौरसामधली शेवटची संख्या, यांचा गुणाकार करायचा. यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग या 2चा आपण केला गुणाकार. 2 गुणाकारात 2 अधिक किती शिल्लक राहिले आपल्याकडे, 1 शिल्लक राहिला, 1 टाकून दिला. 2 आणि 2 4 आणि 1 झाले 5. संबंधित आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे, 5 आहे. संबंधित आकृतीमध्ये 5 चौरस आपल्याला तिथे बघायला भेटलेले आहे. आता तुम्हाला एक दुसरा मी क्वेश्चन दिला, बघूयात कोण याचं उत्तर देतं. या प्रश्नाचं उत्तर पुरा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने बघूया आपल्याला शिकायचं आहे. लोड घ्यायचं काम नाही, जिएंगे तो और लढेंगे, आहे की नाही बघूया. नाही तर तुला माहितीये कार्यक्रम अवघड होतो, मग आपल्याला कुणी पोर पण देत नाही. आणि मामाचा विषय सोडाच,
मामा आपल्याला दारात उभं करीत नाही. बरोबर की नाही बाब्या? तर बघा या पद्धतीने मी काय केलं, आता इथे चौरस काढलेली आहे. या पद्धतीने मी काय केले, डायग्राम आकृती तुमच्या समोर काढलेली आहे आणि तुम्हाला क्वेश्चन दिला पुराव दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे, चौरस मोजा. चला बरं कोण याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येतं बघूयात. दिलेल्या आकृतीमध्ये चौरस मोजा असा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे. कोण याचे योग्य उत्तर देतं बघूयात. सर्वात पहिल्यांदा काय करणार सर, या आडव्या लाईनी आहे, आडव्या लाईनी आहेत, या आडव्या चौरसांना नंबर देणार. या उभ्या लाईनी आहेत, या उभ्या चौरसांना नंबर देणार. उभ्या लाईनी आहेत, उभ्या चौरसांना नंबर देणार. पहिल्यांदा मी आडव्या चौरसांना नंबर देऊन घेतले 1 2 3 1 2 3. आडव्या उभ्या चौरसांना नंबर देऊन घेतले. आता मी काय करणार, शेवटचा चौरस पाय बघा, उभ्या लाईनीतला शेवटचा आणि आडव्या लाईनीतला शेवटचा चौरस यांचा गुणाकार करणार. उभ्या लाईनीतला शेवटचा चौरस 3 गुणाकारात आडव्या लाईनीचा 3, त्यानंतर 2 गुणाकारात 2 प्लस घ्यायचं मध्ये प्लस, दुसऱ्या कंसात 2 गुणाकारात 2 प्लस किती शिल्लक राहिले 1. 3 आणि 3 किती झाले, 3 त्रिक 9 अधिक 2 दून 4 अधिक 1, 9 4 किती झाले बरोबर 13 आणि 1 किती झाले 14. तर दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे, 14 आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती झाली बरोबर 14 झालेली आहे. मग अशा वेळेस मास्तर ही पद्धत वापरता येते का, अजिबात नाही. ती पद्धत जर आपण वापरायला गेलो तर ती किचकट आहे. मग आपल्याला कॉलम तयार करावा लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 सुरुवातीचं 1 10, सुरुवातीचं 1 10 झाले. मग आता आपण काय करणार बरोबर, मग आपण इथून तर इथपर्यंतचा 1 घेणार, इथून ते इथपर्यंतचा 2 घेणार, हा 3 घेणार आणि असं काय करावं लागेल आपल्याला 4 घ्यावा लागेल. ओके, मग त्याला ए बी सी डी असे नाव द्यावं लागतील. ओके, मग एवढ्या अवघडात आपल्याला पडायची गरज नाहीये. जेव्हा आपल्या समोर अशी डायग्राम येईल किंवा अशी आकृती आपल्या समोर येईल तर आपण डायरेक्ट काय करायचं, त्या आकृतीला नंबर देऊन घ्यायचे. त्या आकृतीला नंबर दिल्यानंतर आडवे नंबर दिले, उभे नंबर दिले, मग शेवटचे आडवे नंबर आणि शेवटचा उभा नंबर यांचा गुणाकार करायचा. मग त्याच्या जवळचा आडवा नंबर, त्याच्या जवळचा उभा नंबर यांचा गुणाकार करायचा आणि शेवटची बाकी राहील ती बाकी यामध्ये समाविष्ट करून द्यायची. ओके, एकदम सोपी सरळ आणि साधी पद्धत आहे. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. ओके, आता एकदम सोपा क्वेश्चन मी तुमच्या समोर देतो, बघूयात या प्रश्नाला कोण सोडवतं. दिलेल्या आकृतीमधील पुढे आपल्याला चौरस मोजायचे आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौरसांची संख्या आहे ती आपल्याला माझ्या वाघाऊ मोजायचं आहे. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहेत, दिलेल्या आकृतीमधील चौरस मोजा. काय म्हटलंय, दिलेल्या आकृतीमधला काय करा, चौरस मोजा. एकदम सोपं आहे. सर्वात पहिल्यांदा आडव्या लाईनी आणि उभ्या लाईनी ठरवून घेतल्या. आडव्या लाईनी, आडवे चौरस आणि हे काय उभे चौरस आहे. मास्तर सोपं झालं, आडव्या चौरसांना नंबर दिले. चला बराबर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही. ओके, उभ्या लाईनी नंबर दिले 1 2 3 4 आणि 5. आडव्या लाईनींना सॉरी आडव्या लाईनी नंबर दिले 5, उभ्या लाईनी दिले 1 2 3 आणि 4. आता काय करायचं, शेवटची संख्या 4 आहे, पहिली संख्या 5 आहे, यांचा गुणाकार करायचा. कंसामध्ये 4 गुणाकारात 5 कंस कंप्लीट अधिक शेवट सेकंड लास्टची संख्या इकडे 3 आहे, इकडे 4 यांचा गुणाकार. कंसामध्ये 4 गुणाकारात 3 अधिक, त्यानंतर इथे 2 आहे, इथे 3 आहेत. ओके, यांचा गुणाकार करायचा. 2 गुणाकारामध्ये किती आले रे 3 अधिक. आता काय करायचं, आता काय करायचं, 1 आणि 2 दोन घरं आपल्याकडे शिल्लक आहे. इथं उभ्या लाईनीत किंवा आडव्या लाईनीत जे घरं शिल्लक राहिले त्या घरांमधील सर्वात मोठा नंबर कोणता आहे, सर्वात मोठा नंबर 2 आहे. मग काय करायचं पुराव, सर्वात मोठा नंबर घ्यायचा, सर्वात मोठा नंबर घ्यायचा आणि तो त्यामध्ये ऍड करून द्यायचा. सर्वात मोठा नंबर 2 आहे, ऍड केला. 4 पंचे 20 अधिक 4 त्रिक 12 अधिक 2 त्रिक 6 अधिक 2. 20 आणि 12 किती झाले रे पुराव, 20 आणि 12 32 6 28, 20 आणि 12 किती 32, 32 6 38 आणि 2 किती झाले 40. दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे, 40 आहे. या पद्धतीने आपल्याला हे चौरस मोजता येतात.
आता बरोबर बघा, आता आपल्याकडे डायग्राम आहे इथं, या आकृतीचे चौरस आपल्याला मोजायचे आहे. सर्वांना डायग्राम दिसत असेल 100% मला खात्री आहे. याचं उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. चला बरोबर, दिलेल्या आकृतीत चौरस मोजा. 1 2 3 2 आणि 3. काय केलं, 3 गुणाकारात 3 अधिक 2 गुणाकारामध्ये 2 अधिक 1. ओके, 3 त्रिक 9 अधिक 2 दुने 4 अधिक 1 किती झाले रे, ए पुरा 1. तर 9 3 13 आणि 1 किती, 14. मगाशी झालेला क्वेश्चन 14 चौरस आहे. बघूयात, या बघितलं आपण बघितलं होतं 14 चौरस आहे. चला पुढला क्वेश्चन आपल्या समोर. पहिला क्वेश्चन, खालील आकृतीत चौरस किती आहेत? ऑप्शन आपल्या समोर आहे. अजिबात लेकरांना घाबरून जायचं नाही. व्हिडिओ स्टॉप करायचा, संपूर्ण गणित सोडवायचं, पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा. चुकलं तर चुकू द्या, टेन्शन घ्यायचं काम नाही. दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या किती आहे? सर्वात पहिल्यांदा मी काय करणार तर उभ्या आणि आडव्या लाईनींना नंबर देऊन घेणार. सर्वात पहिल्यांदा उभ्या आणि आडव्या लाईनींना काय करणार, नंबर देऊन घेणार. उभ्या या आडव्या लाईनी आहेत, यांना नंबर दिला 1 2 3 4. उभ्या लाईनी नंबर दिला 2 3 आणि 4. मग आता आपल्याला काय करायचं, आता यांचा गुणाकार करायचा. 4चा गुणाकार ह्या 4 सोबत केला. चला, पहिल्या कंसात आलं 4 गुणाकारात 4 कंस कंप्लीट अधिक दुसऱ्या कंसात 3चा गुणाकार या 3 सोबत केला. 3 गुणाकारात 3 किती आलं रे पुराव, 9 अधिक 2चा गुणाकार या 2 सोबत केला. 2 गुणाकारात 2 आणि शेवटी किती मिळवायचा, 1 मिळवायचा. 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुने 4 अधिक किती 1. काय झालं रे पुराव, 20 आणि 20 सॉरी 10. ओके, हे झाले 10 आणि हे झाले 20. 10 आणि 20 किती झाले रे पुराव माझ्या बघाव 30. दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहेत, 30 आहेत. ऑप्शन क्रमांक 4. ज्या लेकरांना हा क्वेश्चन जमला त्यांना 100% चॅप्टर जमणार म्हणजे जमणार. एकदम सोपं चॅप्टर आहे, अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. चला, कोणाकोणाचं उत्तर 30 आलं मला कमेंट बॉक्स मध्ये येस असं करून पाठवा. झपा झपा लाईक आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. सर्वात खतरनाक क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. बघूयात या क्वेश्चनला कोण सोडवतं. खालील आकृतीत चौरस किती आहेत? एकदम सोपा आहे, घाबरायचं काम नाही. बघूया, जरी खतरनाक असला मोठा असला घाबरायचं काम नाही. चला, व्हिडिओ स्टॉप करा, संपूर्ण गणित सोडवा. सोडून झाल्यानंतर लक्ष द्या. झाला असेल तर लक्ष द्या, घाबरायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, 1 2 3 4 5 6 आडव्या लाईनींना नंबर दिले, उभ्या कॉलमला नंबर दिला 1 2 3 आणि 1 2 3 4 आणि 5. उभ्या नंबर दिले 5 पर्यंत, आडवे दिले 6 पर्यंत. आता माझं काय होणार, मला गुणाकार करायचा आहे. 5चा आणि 6चा मी गुणाकार करणार. एखादा लय हुशार असेल तो काय करणार, 5 की 30 अधिक वेळ वाचवण्यासाठी 4 पंचे 20 अधिक काय म्हणणार 4 पंचे 20 अधिक 3 चौक 12 अधिक काय करणार 3 चौक 12 अधिक 2 त्रिक 6 2 त्रिक झाले 6 अधिक सरांनी आपल्याला सांगितलंय जेव्हा पुराव आपले जे चौरस आहे त्या चौरसाचे नंबर शिल्लक राहतील तेव्हा सर्वात जे शिल्लक राहिलेले नंबर आहेत त्यामधील सर्वात मोठा नंबर जो असेल तो नंबर आपल्याला बेरजेला घ्यायचा. सर्वात मोठा नंबर घ्या. सर्वात मोठा नंबर कोणता आहे 2 आहे म्हणून अधिक 2 केले. ओके, काही पोरांनी असं केलं असेल 5 गुणाकारामध्ये 6 कंसात अधिक दुसऱ्या कंसात काय केलं रे 4 गुणाकारात 5 कंस कंप्लीट अधिक तिसऱ्या कंसात 4 गुणाकारात 3 कंस कंप्लीट अधिक दुसऱ्या कंसामध्ये पुढल्या कंसात केलंय काय रे 2 गुणाकारामध्ये 3 कंस कंप्लीट अधिक शेवटी घेतले 2. काय टेन्शन नाही, असं केलं तरी तेच येणार. हे डायरेक्ट केलं शॉर्टकट, डायरेक्ट गुणाकार करून घेतला मांडून घेतलं. आता आपल्याला बेरीज करायची, आपण आता यांची बेरीज करणार. 30 आणि 20 50 झाले, 50 आणि 10 60 2 62 6 68 2 70. तर या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती भेटली आपल्याला 70 भेटलेली आहेत. 70 चौरस आपल्याला या आकृतीत बघायला भेटते. दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती झाली पुराव 70 झालेली आहे. खालील आकृतीत चौरस किती आहेत चला 3 नंबरचा क्वेश्चन, एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही. चला खालील आकृतीमध्ये एकूण किती चौरसांची संख्या आहेत कोण सांगतं बघूयात.
1 2 3 1 2 3 4 5. ओके, उभ्या लाईनी आणि आडव्या लाईनी यांना सर्वात पहिल्यांदा आपण नंबर देऊन घेणार. सर्वात पहिल्यांदा आडव्या लाईनीना नंबर दिले 1 2 3 आणि 4 आणि 5. उभ्या लाईनी नंबर दिले 1 2 आणि 3. ओके, आता 3चा आणि या 5चा गुणाकार करणार. 5 त्रिक किती झाले रे माझ्या बघा, 5 त्रिक झाले 15. पहिल्या कंसात अधिक दुसऱ्या कंसात 2चा आणि किती 4चा गुणाकार करणार. 2चा आणि कितीचा गुणाकार करावा लागणार आपल्याला, 4चा गुणाकार करावा लागेल. दुसऱ्या कंसात 2 गुणाकारात 4 कंस कंप्लीट अधिक अधिक. आता 1 2 आणि 3 घरं आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. पण जेव्हा असे घरं शिल्लक राहतात तेव्हा सरांनी आपल्याला एक गोष्ट शिकवलेली आहे की सर्वात मोठी संख्या जी आहे ती आपण घ्यायची. सर्वात मोठी संख्या 3 आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 3 आहे. म्हणून अधिकला किती घ्यायचं, 3 घ्यायचं. 5 त्रिक 15 अधिक 2 चोक 8 अधिक किती झाले रे 3 झाले. 15 आणि 8 किती झाले रे 23 झाले. 23 आणि 3 किती झाले रे माझ्या वागाव 26 झाले. तर दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती भेटली, 26 भेटलेली आहेत. 15 आणि 5 20 आणि 5 3 20 आणि 3 किती झाले 23 आणि 3 किती झाले 26. खालील आकृतीत चौरस किती आहेत, 9 10 11 की 12. आकृती तुमच्या समोर आहेत, अजिबात घाबरून जायचं काम नाही. मला 100% खात्री आहे भरपूर विद्यार्थी मित्र याचं योग्य उत्तर तिथे आपल्याला देतील. बघूयात या प्रश्नाला कोण सोडवतं. चला भरा 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 भरा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा उभ्या आणि आडव्या लाईनींना आपण काय करून दिले, नंबर तिथे दिलेले. उभ्या आणि आडव्या लाईनींना आपण काय करूयात पुरावा, सर्वात पहिल्यांदा नंबर देऊन घेऊ. आपल्या आडव्या लाईनी फक्त किती आहेत, 2 आहेत. आडवे किती चौरस झाले 2, उभे 3 4 आणि 5. सॉरी 1 2 3 आणि 4. ओके, आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं, उभ्या लाईनीचा शेवटचा चौरस आणि आडव्या लाईनीचा शेवटचा चौरस यांचा गुणाकार करायचा. 4 गुणाकारात 2 पहिल्या कंसात केला अधिक. आता शिल्लक राहिलेले किती 1 2 आणि 3 यातली सर्वात मोठी संख्या घ्यायची. काय केली, सर्वात मोठी संख्या घेतली मगाशी सांगितल्याप्रमाणे. सर्वात मोठी संख्या ऍड केली, 4 2 8 अधिक 3 बरोबर किती झाले रे 9 10 आणि 11. या पद्धतीने आपल्याला असे इथे चौरस मोजता येतात. ओके, सर्वांना इथपर्यंत समजलं असेल, 100% खात्री आहे. 5 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहेत, बघूयात याला कोण सोडवतं. खालील आकृतीत चौरस किती आहेत. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, आकृती सुद्धा तुमच्या समोर आहेत. बघूयात कोण याचं योग्य उत्तर आला कमेंट बॉक्स मध्ये देतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा ही उभी लाईन आहे, हिला नंबर देऊन घेतले 1 2 3 आणि 4. ही आडवी लाईन आहे, हिला नंबर देऊन घेतले 1 2 ऑब्लिक केला 3 दिला 4 आणि 5. आता काय करायचं, घाबरायचं काम नाहीये. उभ्या लाईनी किती आहेत 4 आहे, आडव्या लाईनी किती आहेत 5 आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 असं मोजायचं. पाय बघा बाबा काय केलं रे, हे बघ डायरेक्ट किंवा तू असं केलं तरी जमतंय. काय 1 2 3 4 5 6 7 8 असे घर मोजले तरी तुला उत्तर भेटतं. ओके, किती उत्तर याचं 8. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कसं सोडवलं नजरे खालून घालून घे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. काही विद्यार्थी मित्र म्हणता असाल सर शॉर्टकट काही सांगा. ओके, तोही मी तुला देऊ शकतो. कशा पद्धतीने लक्षात घे. तू काय करशील, नंबर देशील 1 2 3 4 1 2 ऑब्लिक 3 4 आणि 5. ओके, शेवटची संख्या किती येतं 5, शेवट संख्या किती येतं 4. शेवटच्या दोन्ही संख्यांची बेरीज केली 5 अधिक 4 9 झाली. इथं 2 आणि 3 डबल धरला म्हणून 1 वजा केले, किती उत्तर आलं 8. कोणती पद्धत तू वापरू शकतो, पण बरोबर हे गणित सोडवण्यासाठी किंवा ही आकृतीतले चौरस मोजण्यासाठी आपण डायरेक्ट या पद्धतीने करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 यासारखी सोपी पद्धत दुसरी का कुठेही नाही. त्यानंतर पुढे बघूयात खालील आकृतीत चौरस किती आहेत. बघूयात याला कोण मोजतं. एकदम सोपी आकृती आहे, क्वेश्चन तुमच्या समोर आहे, आकृती तुमच्या समोर आहे, ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर आहे. चला भरा 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 याचं योग्य उत्तर द्या. ही पोलीस भरतीची बॅच आहे, 799 ला 12 महिन्याची बॅच आहे.
ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची माझा मोबाईल नंबर आहे 9370706619 केव्हाही कॉल करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले नंबर दिले मी 1 2 3, इकडे नंबर दिले 4 5 6 7 8 आणि 9। संबंधित आकृतीमध्ये 9 चौरस आहेत, ऑप्शन क्रमांक 4। सर मी असं नाही केलं, मी असं केलं, काय केलं तू 1 2 3 1 2 3 4 5 6 7 7 आणि 3 झाले 10 वजा 1 केला 9, बरोबर उत्तर आलं तुझं। ही प्रॉपर पद्धत आहे, पण ही पद्धत एवढी लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट आपण कॉलमला नंबर देऊन घेतले, कार्यक्रमच संपला। उभ्या कॉलमला नंबर दिले, आडव्या कॉलमला नंबर दिले 4 5 6 6 सोडला 7 8 आणि 9, संपला विषय। कोणता सूत्र वापरायचं नाही, काहीच करायचं नाही। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। खालील आकृतीत चौरस किती आहेत बघूयात, याला कोण मोजतं। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाही। खालील आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहेत, चला 12 12 12 12 मोजा। एकदम सोपी पद्धत, तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे जी आपण मागच्या टाइपला वापरली किंवा मागच्या आकृतीला वापरली, तीच पद्धत इथे वापरायची आहे। काय केलं तो, केलं 1 2 3 4 5 आणि 6। संबंधित आकृतीमध्ये 6 चौरस आहे, ऑप्शन क्रमांक 1। काही नियम आहे, काहीच नाही। काही सूत्र आहे, काहीच नाही। सूत्रानुसार सोडवायचं मास्तर, मग तुला येणार येत बसावं लागेल। 1 2 3 4 2 आणि 3, ओके। मग तू काय करणार, शेवटची संख्या 3, शेवटची संख्या 4, 3 अधिक 4 करणार, वजा 1 करणार, बरोबर उत्तर आलं 6। परत येऊन तिथंच आला, असं खाल्लं असंही खाल्लं, ओके। मग डायरेक्ट काय केलं 1 2 3 4 5 6 कॉलमला नंबर देऊन घेतले, कार्यक्रमात संपला। एवढी सोपी पद्धत असती। चौरस मोजणे हा टाईप आपला अजिबात लेकरांनो अवघड नाहीये, एकदम सोपा टाईप आहे, घाबरायचंच काम नाही। खालील आकृतीत चौरस किती आहेत, ऑप्शन आपल्या समोर आहेत। चला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही। काय करणार, डायरेक्ट नंबर देऊन घेणार 1 2 3 4 5 6 7 8 9, संपला ना विषय बबुआ। हे बाबा, खालील आकृतीमध्ये 9 चौरस आपल्याला भेटलेले आहेत, कसं सोडवलं घे लक्षात, ओके। समझ में आया लका, यस या नो, चाल समझ में आया, ओए रका समजलं का रतळ्या, 9 आलेत 9 बाबा। खालील आकृतीत चौरस किती आहेत बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे, चिल्लर क्वेश्चन आहे, 65 क्वेश्चन आहे। खालील आकृतीत चौरस किती आहेत, आपण चौकोन मोजताना सुद्धा अशा आकृत्या बघितल्या होत्या। काय केलं रे, डायरेक्ट आपण नंबर टाकून दिले 1 2 3 4 5 6 आणि 7। खालील आकृतीमध्ये 7 चौरस आहे, संपला विषय। खालील आकृतीत चौरस किती भेटले, 7, डायरेक्ट नंबर टाकून दिले। काही सोपे असते बाबा, पण काही याच्यासारखे खट्याळ असत्या। खट्याळ म्हणजे कठीण, खट्याळ म्हणजे काय, कठीण असते का। बघूयात खालील आकृतीत चौरस किती आहेत, कोण याचं योग्य उत्तर काढतं। एकदम सोपा क्वेश्चन आहे, चला चला भरा 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 भरा, कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर द्या। बघूयात याचं योग्य उत्तर कोण मला देतं। एकदम सोपा आहे, घाबरायचं काम नाही। तसं याला नंबर दिला 1, याला दिला 2, याला दिला 3, याला दिला 4, याला दिला 2 3 आणि याला दिला 4। आता लका मला सांग, या या आडव्या लाईनी इथं टाकल्या, कोपरे कोपरे जोडले, हे त्रिकोण तयार झाले का चौकोन तयार झाले रे माझ्या वाघा? हे काय तयार झाले रे माझ्या वाघा? त्रिकोण तयार झाले की चौकोन तयार झाले? आपण त्रिकोण मोजले होते ना या पद्धतीनं, हे किती त्रिकोण आहे बुवा, अशी डायग्राम आपण काढली होती ना। हे काय रे बरोबर, त्रिकोण आहे। आपल्याला काय मोजायचं, आपल्याला चौरस मोजायचे आहे। काय मोजायचंय, चौरस। आपण आपली आहे तीच पद्धत चालू ठेवायची। 4 गुणाकारात 4 किती झाले 16, 4 गुणाकारात 4 16, अधिक 3 गुणाकारात 3 किती झाले 9, अधिक 2 गुणाकारात 2 किती झाले 4, 2 गुणाकारात 2 किती झाले 4 आणि शेवटीला 1 करायचा ऍड, ओके। शेवटीला काय केला, इथे 1 ऍड केला, किती झाले 10 आणि हे किती 20, 10 आणि 20 किती झाले 30। संबंधित आकृतीमध्ये किती चौरस आहे, 30 चौरस आहे, ओके। आता इथपर्यंत सर्वांना सोपे गणित समजली, पण असे गणित आपल्याला काय केले जातात, घाम फोडणारे येतात। खालील आकृतीत चौरस किती आहेत,
बघूयात याचं योग्य उत्तर कोण काढतं. उताळा नवरा गुडघेला भाशी. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही. द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा काय करायचं बरं, या चौरसांना नंबर देऊन घ्यायचे. 1 नंबर दिला, 2 दिला, 3 नंबर दिला, 4 नंबर दिला, 5 नंबर दिला, 6 दिला, 7 दिला, 8 नंबर दिला, 9 नंबर दिला आणि 10 नंबर दिला. 10 नंबर देऊन घेतले. आता 10 नंबर दिले म्हणजे या आकृतीत 10 चौरस आहे का? अजिबात नाही. 10 आपलं उत्तर येणार नाही. मग आता काय करायचं, आता आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू सारख्या असते. चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असत्या. आता चौरसाला किती कोण आहे? 4 कोण तयार झालेले आहे. आता आपण काय करायचं, या आकृतीमध्ये किती ठिकाणी 4 कोण तयार होत्या ते बघायचं. या आकृतीमध्ये किती ठिकाणी 4 कोण तयार होत्या ते बघायचं. किती ठिकाणी 4 कोण तयार झाले, परंतु हे 4 कोण एवढ्याच भागात तयार झाले पाहिजे, कारण इकडे 4 कोण तयार होत्या, पण बघूया इकडे आपल्याला पुरेपूर माहिती दिलेली नाही. इथं असा कॉलम असता तर हा एक घ्यावा लागला असता. त्यामुळे इथला 4 कोणचा हा चौरस तयार होणार नाही. हा चौरस तयार होईल का? अजिबात होणार नाही. ओके, हा चौरस अजिबात तयार होणार नाही. इथपर्यंत 10 चौरस झाले. ओके, ही बाजू सोडून किती ठिकाणी 4 रेषा एकत्र आल्या त्या शोधायच्या. किती ठिकाणी 4 रेषा एकत्र आल्या? पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. इथे 4 रेषा एकत्र आल्याला नाव दिलं ए. पहिला, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. किती रेषा एकत्र आल्या? 4. याला नाव दिलं बी. बी. त्यानंतर पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. किती रेषा एकत्र आल्या? 4. काय नाव दिलं? सी. काय नाव दिलं? सी. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. किती रेषा एकत्र आल्या? 4. काय नाव दिलं? डी. 1 2 3 4. किती कोण एक्स्ट्रा तयार झाले? चौरस 4 चौरस एक्स्ट्रा तयार झाले. 10 आणि 4 किती? 14 याचं योग्य उत्तर आहे. 10 आणि 4 किती झाले? 14. एखादा म्हणा मास्तर अजून शॉर्टकट सांगा, अजून शॉर्टकट सांगा. 10 चौरस तो आहे समोर होते 10 अधिक हा तो आहे समोरचा 11वा चौरस. 11वा चौरस 1. हा तो आहे समोरचा 12वा चौरस. 12वा चौरस तो आहे समोर काय आला? 12 नंबरचा चौरस आला. हा तो आहे समोर 13 नंबरचा चौरस आला. किती? 13 नंबर. हा तो आहे समोर किती नंबर झाला? 13 नंबरचा चौरस आला. त्यानंतरला आता बघूया पाहे, आता पाहे ए बाय 1. हा काय होता? पहिला 1, हा दुसरा 2, तिसरा 3 आणि परत हा इथून ए बाय इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, परत इथपर्यंत. हा किती झाला? 4था. किती झाले एक्स्ट्रा? 4. 10 अधिक 4 किती झाले? 14. एकूण किती चौरस तयार झाले? 14. ओके, चाल. ओके, पुढे खालील आकृतीत चौरस किती आहे? खालील आकृतीत चौरस किती? एकदम सोपा क्वेश्चन आहे. नंबर टाकून दिले 1 2 3 4 5 आणि 6, 2 आणि 3. गुणाकार केला. सावित्रिक 18 अधिक 2 पंच 10 अधिक 4. 18 आणि 10 28 आणि 4 किती झाले? 32. दिलेल्या आकृतीत 32 चौरस आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता, चिल्लर क्वेश्चन होता, 65 क्वेश्चन होता. खालील आकृतीत चौरस किती आहे? चला भरा याचं उत्तर कोण देतं बघूयात. 1 2 3 4 5. किती चौरस बघा? बेसिक आपण क्वेश्चन पाहिला होता. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. सुरुवातीलाच हे चौरस आपण मोजले. खालील आकृतीत चौरस किती आहेत बघूयात. ओके, 1 2 3 4 5 आणि 2. 5 दुने 10 अधिक 4 किती झाले रे माझ्या वाघाऊ? 5 दुने 10, 10 आणि 4 किती झाले रे पुराऊ? 14. 5 दुने 10, 10 आणि 4 किती झाले? 14. ओके, ऑप्शन माझ्याकडनं चुकीचे आले, त्यासाठी काय करतो? दिलगिरी व्यक्त करतो. ओके, चला 14 आले. चला पुढे. खालील आकृतीत चौरस किती आहेत? 15वा शेवटचा क्वेश्चन आहे. मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली गणित आणि बुद्धिमत्तेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी भराभरा परचेस करून घ्या. 399 PA, कालावधी 1 वर्षाचा आहे. सुंदर अशी बॅच आहे ही. तुमची सेंट्रलची बॅच आहे. 399 रुपयाला. मराठी व्याकरण 299,
पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाईव्ह मध्ये 2023, 21, 18च्या पेपरचे स्पष्टीकरण होईल। बॅचचा कालावधी 1 वर्ष आहे। फी फक्त 799 रुपये आहे। ही एमपीएससी ची बॅच 1999 रुपयाला। ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा। काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉल करू शकतात। चला मित्रांनो, भेटूया नवीन लेक्चर मध्ये। तोपर्यंत चांगला अभ्यास करा। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। थँक्यू सो मच।